नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आजची महत्त्वाची बातमी अशी राहणार आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातापूर्वी त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी 8:19 बरोबर मेसेज केला होता. त्यांच्या निवडणुकी संदर्भातचा विषय होता. मित्रांनो, अजितदादांनी तो मेसेज रिसीव्ह केल्यानंतर 8:37 त्या कार्यकर्त्याला फोन केला आणि त्या विषयासंदर्भात त्यांचं जवळपास 1 मिनिट बोलणं झालं होतं. आणि तो विषय आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढच्या क्लिपमध्ये पाहणारच आहोत. ह्या गोष्टीवरून असं जाणवतं की अजितदादा त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये किती तत्पर होते. त्यांनी लगेच आपल्या कार्यकर्त्याला एवढ्या विमानातल्या प्रवासामध्ये देखील त्याला रिप्लाय केला आहे. आपण जर क्लिपमध्ये पाहिलं पुढच्या, तर हा विमान अपघात 8:46 झाला. म्हणजे ते विमान जे आहे ते 8:46 कोसळलं आहे. तर आपण एक अंदाज लावू शकतो, त्या 9 ते 10 मिनिटांमध्ये ज्या वेळेस त्या विमानाने पहिल्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, तो अयशस्वी झाल्यामुळे त्याने हवेतच पुन्हा गिरटी मारली. त्यावेळेसचा हा क्षण असणार आहे कार्यकर्त्याबरोबर फोनवर बोलताना. मित्रांनो, आणि त्या 9 ते 10 मिनिटांमध्ये अजितदादांबरोबर त्या संवादामध्ये कुठेही गडबड, गोंधळ किंवा भीतीचं असं कोणतंही वातावरण नव्हतं. ते त्या कार्यकर्त्याबरोबर 1 मिनिट पूर्ण व्यवस्थित बोलत होते. मित्रांनो, दुसरी एक विचार करण्याची गोष्ट असेल की अजितदादांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाटलंही नसेल की हा त्यांचा शेवटचा क्षण असेल. आणि दादा शेवटच्या क्षणापर्यंत काम करत होते. म्हणूनच त्यांना हक्काचा माणूस म्हणजे कामाचा माणूस असं म्हटलेलं आहे. आणि पुन्हा असं कणखर नेतृत्व होणं शक्य नाही. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढचा व्हिडिओ आणि क्लिप. तो संवाद त्यांचा ऐकू शकता आपण. जेव्हा काल थोडस झालं की बाबा कोणाचा फोन शेवट झाला, तेव्हा बघितल्यानंतर माझा लास्ट कॉल 8:37 सकाळी झालेला आहे. मग तो जेव्हा विमान जवळ आलं, रेंज मध्ये आलं, कदाचित त्यावेळेस तो लास्ट कॉल असावा. मग त्यावेळेस असं जाणवलं की बाबा हा दादांचा शेवटचा आवाज आहे. आणि तो आपण थोडस सांगूयात की बाबा 8:37 पर्यंत तरी जे दादा बोलत होते ते सर्वसमावेशक किंवा सगळ्यांसाठी, आणि दादांचा शेवटचा आवाज ऐकायला मिळावा सगळ्यांना, असं शेवटचा विषय आला सगळ्यांच्या मनात. म्हणून आम्ही बोललो की बाबा चला हे शेवटचा आवाज दादांचा ऐकूयात आपण. तुम्हाला फोन आला की तुम्ही फोन केला? मला फोन आला, मी जस्ट 8:19 वगैरे एका कामासंदर्भात मेसेज केला होता. त्या मेसेज जेव्हा आय थिंक विमान वरती असताना रेंज नसावी, जेव्हा तो लँडिंग साठी जवळ आलं, रेंज मध्ये मेसेज मिळता लगेच फोन केला. म्हणजे ते कामाची तत्परता आहे की नागरी विमानात असताना सुद्धा किंवा माझ्यासारखे फार काही इम्पॉर्टंट नव्हतो मी, किंवा त्या लँडिंगच्या टायमिंगला मला फोन करावा किंवा काय, पण तरी प्रत्येक मेसेजला फोन करण्याचं किंवा प्रत्येकाला रिप्लाय देण्याचं त्यांचं जे स्वभाव आहे, त्याच्यानुसार त्यांनी तो लास्ट कॉल 8:37 केला. काय नेमका संवाद झाला? ऍक्च्युअल एक विषय होता, त्याच्याविषयी आम्ही थोडस बोलत होतो. तर मी सांगितल्यानंतर त्यांनी फक्त मेसेज केला आणि त्याच्यावरती त्यांनी लगेच फोन केला की बाबा मी सगळ्यांना जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि आपण सगळे एकत्र राहतोय, तर ह्याच्यावरती तू निवांत राहा, सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू. किती वेळ संवाद झाला तुमचा? 1 मिनिट. 1 मिनिटाचं बोलणं. ते ऑडिओ रेकॉर्ड आहे का? ऑल रेकॉर्ड ऐकायचा विषय आमचा हा आहे की दादा अगदी मध्ये असताना ज्यावेळेस रेंज मध्ये आले त्यावेळेस देखील एखादा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला तरी ते रिस्पॉन्ड कसे करत होते किंवा त्यांची भावना काय असायची त्या एखाद्या मेसेजवरनं किंवा विषय तत्परतेने त्या कार्यकर्त्याशी बोलायच्या संदर्भात. मी कॉलवर जे ऐकताल तो विषय असा आहे की एका कार्यकर्त्याने त्याची काहीतरी भावना आहे ती कळवायचा प्रयत्न केला होता. दादा फ्लाईट मध्ये होते,
फाईट मोड मध्ये असल्यामुळे तो मेसेज त्यांना उशिरा मिळाला. आमचं असं म्हणणं आहे की दादा ज्यावेळेस एक सर्टन रेंज असते हाईटची त्याच्या खाली आले असतील, फाईट मोड मधनं ते कनेक्शन लागले असेल कोणतं, त्यांनी तो मेसेज रीड केला आणि त्यांना विमानातलंच कार्यकर्त्याला संवाद करूशी वाटला. तो संवाद काय आहे तो आपण ऐकूया. दोन-तीन मला माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी म्हणजे सांगितलं. मान्य आहे, मला काहीच नाही. परंतु माझा त्याच्यात तसं नाही. आज आपण प्रामाणिकतेत आता आपल्याला मदत अहो, होईल. बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे. तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. ओके चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय अंतिम झाला. ठीक आहे, ओके. थँक्यू. माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी म्हणजे सांगितलं. मान्य आहे, मला काहीच नाही. परंतु माझा त्याच्यात तसं नाही. माझा आज आपण प्रामाणिकतेत आता आपल्याला मदत अहो, होईल. बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे. तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय अंतिम झाला. मध्ये ठीक आहे. अजून एक